हॅलो, नमस्कार सगळ्यांना. तर स्वागत आहे तुमचं माझ्या चॅनलमध्ये विशेष लाईफस्टाईल. तर आज होता गुरुवार आणि गुरुवारच्या दिवशी आमच्याकडे पाणी आलं होतं. लाडूच्या पप्पांना सुट्टी असते गुरुवारी, त्यामुळे माझी सकाळची धावपळ चालूच होती कामाची. आणि पिण्याचं पाणी भरायचं होतं, त्याच्यासाठी सगळे हांडे घासून घेतले स्वच्छ. आणि त्यानंतर म्हटलं की ह्यांना सुट्टी तर घरातलं सगळं साफसफाई पण करून घ्यावं, कारण लाडूला घेऊन ना होत नाही. कधी कधी काय होतं, लाडू पाण्यात पाय वगैरे घसरून पडण्याची मला खूप भीती वाटते. त्यामुळे मी लाडू एकटा असला की काही काम करत नाही, म्हणजे साफसफाईचं. कारण घरात सगळं पाणी होतं, किचन जर साफसफाई केलं तर. तसं मी पाणी आलेल्या दिवशी पूर्ण किचन धुवूनच घेते, पण ही खिडकी वगैरे खूप घाण झाली होती. ते किचन पशी खिडकी असल्यामुळे ना ते जाळीमध्ये सगळं तेलकट जाऊन बसलं होतं. तर आधीच्या लोकांनी जे आमच्या आधी तर राहायचे ना, त्यांनीच घाण करून ठेवलं होतं, पण तरी पण ते निघत नाही आहे. ते कोणतं तरी स्प्रे आलं आहे ना नवीन, तो पण मी मागवणार आहे, बघू त्याच्याने तर निघेल. आणि इथं प्यायचे पाणी सगळे ना मी हांडे स्वच्छ धुवून प्यायचं पाणी भरत होते पहिलं. कारण पाणी कधीही म्हणजे आमच्याकडं बारीक होतं आणि मग पिण्याचं पाणीच नाही भरलं तर मग काय फायदा, म्हणून पहिलं ना पिण्याचं पाणी भरून घेत होते मी. आणि नंतर मग किचन साफसफाई करणार होते. तर थोडासा आवाज येत असेल तुम्हाला लाडूचा, तर लाडू खेळतोय बसलाय. तोपर्यंत ना खेळत मी म्हटलं व्हिडिओला एडिट करावं, कारण की परत ना लाडू मग काही करू देत नाही. त्याला आधीच ना इंजेक्शन दिलं आहे, म्हणजे त्याचं वॅक्सिन राहिलं होतं ना, ते देऊन आणलं होतं आज. त्याच्यामुळं ना तो थोडं चिडचिड करतो आहे. जास्त दुपारी झोपला पण नाही, बर्फाने शेकत होतं त्यामुळे लगेच उठला. म्हणून त्याच्यासमोरच मला व्हिडिओ एडिट करावा लागते. थोडासा आवाज येत असेल तर त्यासाठी सॉरी. आणि सगळं बघा किचन साफसफाई करून घेतले होते मी इथं पुढं. कात्याने सगळं घासून घेतले होते. असं तर मी हे जर पाण्यालाच घासते, आमच्याकडे दिसाड पाणी येतं ना, तर एक दिवसाड हे किचन साफसफाई करून घेते मी. तरी पण आज पण राहिलंच होतं करायचं, म्हणून घेतले होते. आणि मग खिडकी वगैरे घासून पण घेतली होती. त्यानंतर मग पिण्याचं पाणी भरत होतं, तोपर्यंत म्हटलं बेसिंग वगैरे सगळं घासून घ्यावं आणि मग नंतर पाईपाने पाणी वतावं. कारण की असं ग्लासाने किंवा मगनी पाणी वतलं ना सगळं खाली उडतं. तर पाईपनी म्हणजे पाईपनी सगळीकडे पाणी सोडलं ना मग स्वच्छ पण निघतं. आणि सगळं घासून माझे पूर्ण हात दुखत होते, इतकं घासून घासून साफसफाई केली. इकडे लाडूचे पप्पा कपाट वगैरे सगळं त्याच्यावरचं झटकून घेण्यासाठी काढले होते. तर ते काही मी शूटच केलं नाही, कारण मी एवढं माझ्याच कामामध्ये व्यस्त झाले होते ना, त्याच्यामुळं काही शूट करता नाही आलं मला. पण तरीही पसारा त्यांनी काढून सगळं साफसफाई केली होती त्यांनी पण. आणि माझी खिडकी किती मी स्वच्छ घासलं तरी निघालीच नाही शेवटी. नंतर बघू काय तर ते स्प्रेनी निघल, ते मागवणार आहे मी ऑनलाईन. आणि बघा आता सगळं साफसफाई झालं होतं पाणी मारून. किचन पण पूर्ण स्वच्छ झालं होतं. बघा किती छान दिसत होतं स्वच्छ केल्यावर. खरं तर घर स्वच्छ केल्यावरच छान दिसतं. आणि त्यानंतर ना मी ड्रमला पाणी लावले होते आणि म्हटलं आंघोळ करून घ्यावं आणि लाडूला पण आंघोळ घालावं, कारण उशीर झाला होता. लाडू पण उठला होता. त्या लाडूच्या पप्पांना खूप त्रास देत होता, कारण की पसारा काढल्यावर त्याला खेळायची म्हणजे खूप घाई असते, काय पण पसारा वाढायची. त्यामुळे ना भीतीने त्यांनी माझ्याकडे सोडले होते, त्याला पटकन आंघोळ घाल म्हणून, मग तो शांत बसेल. त्यानं बाथरूममध्ये सोडले मी आणि मी पण आंघोळ करणार होते. आणि त्याला पण पहिलं त्याला घालणार होते आणि मग मी करणार होते. आणि इकडं आंघोळ करून नाश्त्याला मी पोहे बनवले होते. माझा भाऊ खात होता. तरी बघा इथं किती पसारा होता, तो पण आवरायचा होता मला खाऊन. तोपर्यंत लाडूला पण आंघोळ करून तयार करून घेतलं त्याने. लाडू बघा मी पोहे खात होते, त्यात शेल टाकला कुठून तर आणून. तर पसारातले एवढे सारे शेल वगैरे काय काय निघालं होतं ना, ते खेळत बसला होता तो. त्यानंतर म्हटलं आता दुपारचा स्वयंपाक कुठं काय करत बसावं, म्हणून मटकी होती म्हणून म्हटलं मिसळ पाव करावं, कारण की पाव तर बाहेरूनच आणणार होतं. त्यामुळे सगळं मसाला मी भाजून घेतले होते, म्हणजे तेलामध्ये कांदा टोमॅटो वगैरे आणि अद्रक लसूण कोथिंबीर, ते रोजचेच मसाले. आणि फोडणी दिले होते मी कढीपत्ता कांदा टाकून, आणि हे मिक्सरमधून बारीक केलेला मसाला टाकले होते. तर मिसळ खूप सोपी असते, कारण की लगेच पण होते. आणि त्याला भाजी बनवली ना, काही चपाती भाकरी वगैरे काही बनवायची गरज नसते. पाव असलं की मग मस्त लागते. फरसाण पण मागवले होते मी, लाल तिखट मीठ इथं टाकले होते फोडणीमध्येच, आणि किती छान तरी आली होती बघा. आणि त्यानंतर मिसळ मसाला पण टाकले होते मी एक 10वाला. तर त्या मिसळ मसाल्याने खूप छान मिसळ लागते. आणि मग मटकी धुवून ठेवली होती स्वच्छ, ते पण टाकून दिले होते. थोडंसं वाफवायसाठी ना थोडंसं पाणी टाकले होते, जास्त नाही, कारण की मिसळ मग सगळी करपली असते त्यामुळे. आणि मग वाफेवरती शिजवत होते मिसळ. तर ना खोबरं ना मी हे असं फ्रीजमध्ये बारीक करून ठेवते, म्हणजे 1-2 महिने जातं मला, महिना तरी जातो. खोबरं असतं ना सुक्कंवालं,
ते ना तेलामध्ये भाजून ना मिक्सरमध्ये बारीक केले होते. हे वाटाणा असं करून फ्रीजमध्ये डब्यात भरून ठेवलं ना तर काही नाही होत. खोबऱ्याचं 1 महिनाभर जातं. आणि चिकनची भाजी वगैरे बनवायचं असं काही बनवायचं असं ना अर्जंट पडलं लगेच ते कामाला येतं. कारण की खोबरं एवढंसं भाजत बसायचं, वाटायला त्याला खूप टाईम लागतो. त्यामुळे असं तुम्ही करून ठेवू शकता. आणि मिसळ बघा किती छान तयार झाली होती, खूप टेस्टी पण झाली होती. आणि मी तयार करत होते मिसळ, मटकी टाकली होती आता आणि फरसाण, त्यानंतर कांदा आणि थोडंसं लिंबू घेतले होते. आणि खूप छान झाली होती. मी खूप घाईत बनवले होते कारण मला खूप पसारा आवरायचा होता, तरी पण छान झाली होती. 1 नंबर लागत होतं. माझ्या भावाला पण दिली होती वाढून, मी त्याच्यासाठीच बनवत होते आणि मी नंतर खाणार होते पसारा आवडून. व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. बाय.